नमस्कार. आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. 20व्या, 21व्या व 22व्या श्लोकामध्ये परमात्म्याच्या प्राप्तिरूप स्थितीचे महत्त्व व लक्षणे यांचे वर्णन केलेले आहे. आता त्या स्थितीचे नाव सांगत व ती मिळवण्यासाठी भगवंत असे म्हणत आहेत. श्लोक 23. तं विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. श्लोकाचा अर्थ, जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. दुःखरूप संसाराशी कायमचा संबंध विच्छेद होणे म्हणजे संयोगाने रहित होणे होय. त्या स्थितीमध्ये योग्याचे शरीर, इंद्रिये व मन यांच्याद्वारे चालणे, फिरणे, पाहणे, ऐकणे, मनन करणे किंवा निश्चय करणे इत्यादी कार्ये होतच नाहीत असे नव्हे. त्याचे शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी या सर्वांकडून प्रारब्धानुसार सर्व कर्मे होतात. परंतु त्याच्या ज्ञानामध्ये एकमात्र परमात्म्याशिवाय इतर काही नसल्याने त्याचा त्या कर्मांशी वस्तुतः काहीही संबंध राहत नाही. त्याची ही स्थिती ध्यान काळात व विध्यान काळात नेहमी समानच असते. द्रष्टा व दृश्य यांचा संयोग म्हणजे दृश्य प्रपंचाशी आत्म्याचा जो अज्ञानजनित अनादी असा संबंध आहे, तोच वारंवार जन्ममरणरूपी दुःखाच्या प्राप्तीचे मूळ कारण होय. त्याचा अभाव झाल्यावरच दुःखांचाही कायमचा अभाव होतो. हेच दाखविण्यासाठी संयोग या शब्दाचा प्रयोग केला आहे. वरील 3 श्लोकांमध्ये परमात्म्याच्या प्राप्तिरूपी ज्या अवस्थेचे महत्त्व व लक्षणे यांचे वर्णन केले आहे, त्याचे नाव योग होय. हेच दाखविण्यासाठी तम बरोबर योग संज्ञितम हे विशेषण वापरले आहे. विद्यात याचा असा आशय आहे की यत्रो परमते चित्तम पासून येथपर्यंत ज्या स्थितीचे वर्णन केलेले आहे, ती प्राप्त करून घेण्यासाठी सिद्ध महात्म्या पुरुषांच्या जवळ जाऊन व शास्त्रांचा अभ्यास करून तिचे स्वरूप, महत्त्व आणि साधन यांची रीत चांगल्या प्रकारे जाणून घेतली पाहिजे. अनिर्विण्ण चेतसा याचा अभिप्राय असा की साधनाचे फल प्रत्यक्ष न दिसल्यामुळे थोडेसे साधन केल्यावर मनात असा विचार येतो, कुणास ठाऊक हे काम केव्हा पूर्ण होईल, माझ्याकडून होऊ शकेल की नाही. याचीच नाव निर्विण्णता म्हणजे साधनाचा कंटाळा येणे होय. या भावनेने रहित असे जे धैर्ययुक्त व उत्साहयुक्त चित्त आहे, त्याला अनिर्विण्ण चित्त असे म्हणतात. याचा भावार्थ असा की साधकाने आपल्या चित्तामधून निर्विण्णतेचा दोष पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. योग साधनेमध्ये नावड उत्पन्न करणाऱ्या आणि धैर्य व उत्साह कमी करणाऱ्या भावनांना आपल्या चित्तात येऊ देऊ नये आणि मग अशा चित्ताने योगाचे साधन करावे. येथे निश्चयपूर्वक योग साधन करणे हे कर्तव्य होय. या म्हणण्याचा आशय असा की निश्चय हा येथे विश्वास व श्रद्धा यांचा वाचक आहे. याचा अभिप्राय असा की योग्याने योग साधनाबद्दल, त्याचे विधान करणाऱ्या शास्त्रांबद्दल, आचार्यांबद्दल आणि योग साधनाच्या फलाबद्दल पूर्णपणे श्रद्धा व विश्वास ठेवला पाहिजे. योग साधनालाच आपल्या जीवनाचे मुख्य कर्तव्य मानून आणि परमात्म्याच्या प्राप्तिरूपी योग सिद्धीलाच ध्येय बनवून दृढतेने
व तत्परतेने त्या साधनास लागले पाहिजे. अशा प्रकारे आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.